तुम्ही तुमची लाईफ खूप लहान लहान सवयींमुळे बर्बाद करताय आणि कदाचित ही गोष्ट तुमच्या लक्षात सुद्धा येत नसेल. आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटतं की तुम्ही प्लॅनिंग करताय, तुम्ही सगळ्या गोष्टी करताय, काम करताय आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय करताय, पण महिने निघून जातात आणि मग एक पॉइंट येतो, तुम्ही मागे वळून बघता अँड यू रिअलाइज की यार मी एवढी बिझी होते किंवा होतो, मी इतकं काम केलं, मेहनत केली, सगळं केलं, पण तरी सुद्धा माझी लाईफ जिथल्या तिथे असल्यासारखी का फील होते, काहीही बदलल्यासारखं वाटत का नाहीये. दॅट इज बिकॉज ऑफ युअर डेली हॅबिट्स. आणि आज मी तुमच्याशी अशाच 5 सेल्फ सॅबोटाजिंग हॅबिट्स बद्दल बोलणार आहे, ज्या दिसायला खूप नॉर्मल दिसतात पण क्वाइटली तुमच्या ग्रोथला अफेक्ट करत आहेत. आणि यापैकी जी सर्वात लास्ट हॅबिट मी सांगणार आहे ती डेफिनेटली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये करता आणि कदाचित तुमचं अनसक्सेसफुल असण्याचं मेन रिझन ते असू शकतं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लेट्स गो. हॅबिट नंबर 1, ऑलवेज कीपिंग युअर ऑप्शन्स ओपन. एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल, आपण आपल्या लाईफमध्ये ना एक ठाम असं डिसिजन कधी घेत नाही, कारण ते एक डिसिजन रॉंग झालं तर याची आपल्याला भीती वाटते. म्हणजे करिअरमध्ये 2-4 ऑप्शन्स ठेवलेले आहेत, एक स्किल शिकायला सुरू केली पण दुसरी सुद्धा इंटरेस्टिंग वाटायला लागली, कॉन्टेंट क्रिएशन करायचंय पण जॉब पण करावा लागेल आणि हायर स्टडीज करायची सुद्धा इच्छा आहे, एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये जायचंय पण पुढे बघू काय होईल असं म्हणून तो प्लॅन पेंडिंगवर आहे. हे सगळ्या गोष्टी ऐकायला खूप सेन्सिबल वाटतात की यार मी माझ्या लाईफमध्ये असे ऑप्शन्स ओपन ठेवलेले आहेत, ए वर्क नाही झालं तर बी तरी होईल, बी नाही झालं तर सी तरी होईल. पण प्रॉब्लेम काय माहितीये, टू मेनी ऑप्शन्स कॅन बिकम अन एक्सक्यूज टू मेक नो रिअल कमिटमेंट. कारण जोपर्यंत सगळे ऑप्शन्स तुमचे असे ओपन राहतील तोपर्यंत कुठल्याही एका डिरेक्शनला इनफ अटेन्शन आणि कमिटमेंट देण्याची तुम्हाला गरजच वाटणार नाही. तुमचं अटेन्शन असं डिवाइड होईल, लाईक थोडंसं कॉन्टेंटमध्ये, थोडंसं जॉबमध्ये, थोडंसं स्किल्समध्ये, थोडंसं फिटनेसमध्ये, आणि मग कुठल्याही एका गोष्टीला इनफ अटेन्शन, इनफ एफर्ट्स न मिळाल्यामुळे तुम्हाला कुठेच रिझल्ट दिसत नाही. म्हणून एक पॉइंट समजून घ्या, एव्हरी डिसिजन डझंट नीड टू बी परफेक्ट, इट जस्ट नीड्स टू बी कमिटेड लॉंग इनफ टू सी व्हॉट इट कॅन बिकम. एक डिसिजन घ्या, एक डिरेक्शन चूज करा आणि त्याला जेन्युइन टाइम द्या. आय सेड जेन्युइन. आणि त्याच्यानंतर सुद्धा रिझल्ट तुम्हाला दिसले नाही तर मग डिसिजन चेंज करा. फक्त डिसिजन घेण्याला आय एम फिगरिंग थिंग्स आउट असं छान असं नाव देऊन बहाणे मारू नका. कधी कधी तुम्ही कन्फ्युज नसता, तुम्ही फक्त एका डिसिजनला कमिट करायला घाबरत असता. नाव हॅबिट नंबर 2 इज कॉन्स्टंटली स्टार्टिंग ओव्हर. इनकन्सिस्टंट होण्याचं एक कारण हे सुद्धा असू शकतं की तुम्ही सारखं सारखं तुमचे प्लॅन्स चेंज करता, परत परत गोष्टी रिस्टार्ट करायचा प्रयत्न करता. लाईक मंडे पासून मी जिम स्टार्ट करेन, नेक्स्ट मंडे पासून नवीन डाएट सुरू करेन, पुढच्या 1 तारखेपासून हे सिस्टम फॉलो करेन, पुढच्या महिन्यापासून, पुढच्या वर्षापासून मी हे सगळं करेन. म्हणजे काय होतं ना, तुम्ही एखादी गोष्ट डिसाईड करता, एका सर्टन पिरियड साठी ती गोष्ट फॉलो पण करता. आता काहीतरी कारणामुळे ती गोष्ट कोलॅप्स होते आणि मग तुम्ही काहीतरी मुहूर्त बघून ती गोष्ट रिस्टार्ट करायचा प्रयत्न करता. आता इथे प्रॉब्लेम काय माहितीये का, की तुम्ही एखाद्या गोष्टीच्या बोरिंग फेज पर्यंत कधी टिकतच नाही. सुरुवातीला सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंगच वाटणार आहे, नवीन प्लॅन, नवीन सिस्टम्स, न्यू रुटीन, एक्साइटमेंट सगळं. पण ऍक्च्युअल ग्रोथ तेव्हा सुरू होते जेव्हा एक्साइटमेंट तुमची संपलेली असते, जेव्हा वर्कआउट नॉर्मल वाटायला लागतं, जेव्हा कॉन्टेंट अपलोड करणं तुम्हाला जास्त एक्साइटिंग वाटत नाही, जेव्हा सेम स्किल तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावी लागते, हे सगळं बोरिंग वाटायला लागतं आणि मग आपण म्हणतो की यार ओके, दिस थिंग इज नॉट वर्किंग फॉर मी, मे बी आय शुड ट्राय समथिंग न्यू. बस इथेच तुम्ही चुकता. तुम्ही सिस्टम बिल्ड करता, त्या गोष्टी फॉलो करायला सुरू करता, पण तुम्ही त्याला इनफ टाइम देतच नाही की त्या गोष्टी तुम्हाला रिझल्ट दाखवतील. म्हणून नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी असा रिसेट करावा वाटला ना, एकच प्रश्न स्वतःला विचारा की यार मला खरंच दुसऱ्या सिस्टमची गरज आहे का, किंवा हे जे मी बिल्ड केलंय त्याला मी इनफ टाइम दिला आहे का, का फक्त मी डिमोटिवेट झालोय, मला रिझल्ट दिसत नाहीये म्हणून मला हे चेंज करावं वाटतंय. कारण या दोन्ही गोष्टी कम्प्लिटली वेगळ्या आहेत. ओके. नाव हॅबिट नंबर 3 इज कन्फ्युजिंग रिसर्च विथ प्रोग्रेस. आता ही सवय पर्सनली मला खूप डेंजरस वाटते, कारण मी स्वतः सुद्धा खूप टाइम पर्यंत ही गोष्ट रिपीट केलेली आहे. आपल्या लाईफमध्ये आपण काहीतरी करायचं असतं, आपण ते डिसाईड करतो आणि त्याच्याबद्दल आपण रिसर्च करायला सुरू करतो. आपण व्हिडिओज बघणार, पॉडकास्ट बघणार, बुक्स वाचणार, इंस्टाग्राम रील्स सेव्ह करून ठेवणार, लाईक हाऊ टू बिकम डिसिप्लिन, हाऊ टू बिकम कॉन्फिडंट, हाऊ टू स्टार्ट युट्यूब चॅनल, हाऊ टू स्टार्ट अ बिझनेस, हाऊ टू फिक्स युअर लाईफ. आणि हे सगळं
करत असताना आपल्याला असा गोड गैरसमज होतो की आय एम बिझी, मी काम करते, मी खूप मेहनत करते, आय एम बिझी इन दिस थिंग्स, राईट? पण आता जेन्युइनली सांगा, तुम्ही जितकं पण रिसर्च केलं, जितकं पण शिकलात, त्यातल्या किती गोष्टी आपण ऍक्च्युअली आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतो? बिकॉज इन्फॉर्मेशन आणि ट्रान्सफॉर्मेशन या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला कॉन्फिडन्स वरती अशा 50 व्हिडिओज दिसतील, पण एक टफ कॉन्व्हर्सेशन करायची वेळ आली रियालिटीमध्ये की तुम्ही अवॉइड करणार. तुम्हाला डिसिप्लिनचे सगळे रूल्स माहितीये, पण जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा तुम्ही ते पोस्टपोन करणार. म्हणजे प्रॉब्लेम नॉलेज ही नाहीये, प्रॉब्लेम आहे ऍक्शन न घेणं, प्रॉब्लेम आहे एक्झिक्युशन. तुम्हाला काम करायची भीती वाटते म्हणून तुम्ही सारखं त्या गोष्टीबद्दल शिकत राहता, रिसर्च करत राहता, कारण आपल्याला माइंड असं वाटतं की मी त्या गोष्टीमध्ये काम करतोय किंवा करते. थोडंसं हार्श आहे, पण स्वतःला खरंच एकदा प्रश्न विचारा की यार या गोष्टी बाबतीत मला अजून इन्फॉर्मेशन घेण्याची गरज आहे की आय हॅव इनफ इन्फॉर्मेशन नाव आणि आता मला खरंच ऍक्शन घेण्याची गरज आहे. नेक्स्ट टाइम जर तुम्ही काही नवीन शिकलात ना, लगेच ती गोष्ट अप्लाय करा ना. काहीतरी व्हिडिओ बघितला, लगेच त्यातल्या गोष्टी इम्प्लिमेंट करा. काहीतरी नवीन स्किल शिकलात, लगेच ती गोष्ट प्रॅक्टिस करा. बिकॉज नॉलेज दॅट नेव्हर चेंजेस युअर बिहेवियर इज जस्ट अ एंटरटेनमेंट विथ बेटर ब्रँडिंग. हॅबिट नंबर 4 इज मेकिंग युअर लाईफ टू कम्फर्टेबल. आपण सगळेच कम्फर्ट एन्जॉय करतो आणि ऑनेस्टली रेस्ट घेणं किंवा ब्रेक घेणं काही चुकीची गोष्ट नाहीये. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा कम्फर्ट बिकम्स युअर डिफॉल्ट लाईफस्टाईल. वर्कआउट करायचंय, नाही मला थकल्यासारखं वाटतंय. नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी ट्राय करायची, नाही मी अजून प्रिपेअर नाहीये, मी रेडी नाहीये. पब्लिक मध्ये जाऊन बोलायचंय, नाही मला ऑकवर्ड वाटेल. नवीन स्किल ट्राय करायची, नाही मला जमणार नाही. आणि असंच हळूहळू करत आपला ब्रेन एक पॅटर्न शिकतो. जिथे डिस्कम्फर्ट येतं तिथे तो अवॉइड करायला लागतो. डिस्कम्फर्ट आला की टास्क अवॉइड करायचा, डिस्कम्फर्ट आला की गोष्टी अवॉइड करायच्या. मग लाईफ मध्ये खरंच जेव्हा एखादी डिफिकल्ट सिच्युएशन येते ना, ती तुम्हाला टॉलरेट करायला खूप कठीण जातं. त्यामुळे जर तुम्हाला मेंटल स्ट्रेंथ बिल्ड करायची असेल तर मुद्दामून डिस्कम्फर्ट रेग्युलरली चूज करायला शिका. लाईक जेव्हा तुम्हाला वर्कआउट करावंसं वाटत नसेल, नाही 40 मिनिट ऍटलीस्ट 20 मिनिट तरी करा. खूपच जास्त रील स्क्रोल करावंसं वाटत असेल तर फोन दुसऱ्या रूम मध्ये ठेवून काहीतरी दुसरं काम करत बसा. काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल आणि खूप डाऊट्स असतील ना डोक्यात, ती करायला फक्त सुरू करा की बाबा मी 2-5 मिनिट तरी करेल, फक्त स्टार्ट करा. बिकॉज एव्हरी टाइम यू ट्राय टू डू समथिंग अनकम्फर्टेबल इन्स्टेड ऑफ एस्केपिंग इट, तुमच्या ब्रेनला एक सिग्नल जातो, तुमच्या ब्रेन एक एव्हिडन्स कलेक्ट करतो की ओके आय कॅन हँडल दिस, आय कॅन डू दिस. आणि मग तिथून तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होतो. नॉट फ्रॉम अफर्मेशन्स बट फ्रॉम एव्हिडन्स की ज्या गोष्टी माझा ब्रेन आणि मी आतापर्यंत अवॉइड करत होते किंवा अवॉइड करत होतो त्या गोष्टी सुद्धा मी इझिली हँडल करू शकते, इझिली करू शकतो. नाव हॅबिट नंबर 5th अँड लास्ट, जी तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये प्रत्येक वेळी करता आणि म्हणून तुम्ही आज जिथे आहात तिथे आहात, अँड दॅट इज ब्रेकिंग प्रॉमिसेस टू युअर सेल्फ. तुम्ही दुसऱ्यांना प्रॉमिसेस करतात आणि दुसऱ्यांना डिसअपॉइंट करायला आपल्याला खूप अनकम्फर्टेबल वाटतं, पण जे प्रॉमिसेस आपण स्वतःशी करतो त्याला आपण खूप कॅज्युअली घेतो. लाईक मी उद्या सकाळी लवकर उठेन, उद्यापासून वर्कआउट करेन, हेल्दी डाएट फॉलो करेन, बाहेरचं काहीही खाणार नाही, 30 मिनिट्स ही स्किल प्रॅक्टिस करेन, रात्री लवकर झोपेल, आणि मग नाही केलं. एकदा, दोनदा, पुन्हा पुन्हा तेच. आणि आपल्याला असं वाटतं की चल तर काही नाही, उद्या करेल, परवा करेल, पण आपला ब्रेन ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो. एव्हरी टाइम यू प्रॉमिस युअरसेल्फ समथिंग अँड डोंट फॉलो थ्रू, यू टीच युअरसेल्फ दॅट युअर ओन वर्ड्स कॅनॉट बी ट्रस्टेड. आणि मग सेल्फ कॉन्फिडन्स का बरं कमी होतो ते कळलं. कारण कॉन्फिडन्स म्हणजे फक्त मी अमेझिंग आहे आणि मी कॉन्फिडंट आहे असं बोलून बिल्ड होत नाही. कॉन्फिडन्स इज ऑल्सो की मी जे बोलते, स्वतःला जे प्रॉमिसेस करते ते मी पाळते, ते मी पूर्ण सुद्धा करते. खूप मोठे मोठे प्रॉमिसेस करायची गरज नाहीये तुम्हाला, खूप मोठ्या गोष्टी करायची गरज नाहीये. तुम्ही लहान लहान गोष्टींपासून सुरू करा, छोटे छोटे प्रॉमिसेस करा आणि ते पूर्ण करा, इवन वेन नोबडी इज वॉचिंग यू. कारण इव्हेंच्युअली तुमचं स्वतःसोबत एक रिलेशनशिप बिल्ड होत असतं. जेव्हा तुम्हाला असं फील होतं ना की यार माझ्या शब्दांना मी ट्रस्ट करू शकतो किंवा माझ्या वर्ड्सला मी ट्रस्ट करू शकते, त्यानंतर जो कॉन्फिडन्स बिल्ड होतो तो एक वेगळ्याच लेवलचा असतो. कारण त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेशनची गरज पडत नाही, तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करण्याची गरज पडत नाही. बिकॉज डीप डाऊन देअर तुम्हाला माहित असतं की आय कॅन ट्रस्ट माय सेल्फ अँड आय कॅन हँडल एव्हरीथिंग. हे बघा, आता जर तुम्हाला जेन्युइनली तुमची लाईफ चेंज करायची असेल तर फक्त मोटिवेशनल व्हिडिओज बघून थांबू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा की यार मी कोणत्या हॅबिटमुळे माझी ग्रोथ स्टॉप करते. मे बी तुम्ही सगळे ऑप्शन्स ओपन ठेवता आणि कुठल्याही एका डिरेक्शनला कमिट करत नाही. मे बी कॉन्स्टंटली तुम्ही तुमचे प्लॅन्स रिस्टार्ट करता. मे बी तुम्ही लर्निंगला प्रोग्रेस समजता. मे बी तुम्ही डिस्कम्फर्ट अवॉइड करता. किंवा मे बी तुम्ही स्वतःला
स्वतःला दिलेले छोटे छोटे प्रॉमिसेस कॉन्स्टंटली ब्रेक करता. आणि ऑनेस्टली तुम्हाला सगळ्या गोष्टी अशा एकत्र फिक्स करण्याची गरज नाहीये. एक पॅटर्न आयडेंटिफाय करा आणि त्या गोष्टीवर काम करायला सुरू करा. लहान लहान गोष्टींमुळे, लहान लहान सवयींमुळेच तुमची लाईफ एकतर बिल्ड होते किंवा बर्बाद होते. सो बी अवेअर ऑफ युअर हॅबिट्स. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जेन्युइनली हेल्पफुल वाटला असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रॅक्टिकल सेल्फ ग्रोथ कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.